त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही। आम्ही आज सकाळी बोललो अनेक जिल्ह्यामध्ये, काल उद्धवजी बोलले काही जिल्ह्यामध्ये, आमच्या शिवसेनेचे लोक मदत करतायत पण त्यांना मर्यादा आहे, त्यांना मर्यादा आहे। आभाळ फाटलाय, जमीन वाहून गेली आहे, अशा वेळेला पूर्ण मदत ही सरकारकडूनच व्हायला पाहिजे। पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागलाय, सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशन लागलंय, IPL कसं होणार त्या बंदोबस्तात लागलंय। शेतकऱ्यांचं त्यांना काही पडलेलं नाही। मायबाप सरकार म्हणून बघितलं तर का वाटतं सरकारचं ज्या पद्धतीने शेतकरी बळीराजा असा पूर्ण उद्ध्वस्त झालेला, मायबाप पूर्ण उद्ध्वस्त आहे। मराठवाडा असेल, अहिल्यानगरचा मोठा भाग आहे, जळगावातला काही भाग आहे, ठिकठिकाणी हा पाऊस सुरू आहे। कोकणात पाऊस सुरू झालाय जोरात, पूर्ण नुकसान झालंय शेतकऱ्यांचं। काय तुमच्याकडे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय योजना आहे? एक दौरा केला 4 तासाचा गंबूट घालून, परत आलात तुम्ही। कुठे आहेत तुमचे मंत्री? कुठे आहेत पालकमंत्री? त्या भागाचे कुठे आहेत? हा, धाराशिवचे पालकमंत्री एकदा गेले 2 टेम्पो घेऊन, आपले फोटो लावून, आता कुठे आहे? दुष्काळग्रस्त जे पूरग्रस्त जे जिल्हे आहेत, ज्याला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा आपण म्हणतो, त्या पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्याच्या तिथे ठाण मांडून बसलं पाहिजे। हो, पालकमंत्री जागा सोडतायत कसे? मुंबईला काय करतात पालकमंत्री? कशा करतात नेमके पालकमंत्री? अशा मंत्र्यांना बडतर्फ केलं पाहिजे। हा सामाजिक राजकीय गुन्हा आहे, अमानुष आहे। काय करताय मुंबईत आपण? अहो, दांडिया नंतर करावं, पुढल्या वर्षी दांडियाला नाचतायत, आपापल्या भागातल्या दांड्यांच्या मध्ये जाऊन बसले, त्या गरब्याला काय तुमचा संबंध आहे? शेतकऱ्यांचं काय करताय तुम्ही? पालकमंत्री मदत करतोय, तुम्ही काय करताय? अरे सोडा हो, अरे त्यावेळेस पण आम्ही मदत केली, काय मदत केली? तुमचं काम आहे जिल्ह्यात जाऊन बसणं, मदत काय? दाखवा मला मदत। आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत, आम्ही सगळे। काय मदत केली दाखवा ना, काय मदत पोचली तुमची दाखवा ना। काय आम्हाला सांगताय आणि तुम्ही काय केली? अरे सरकार तुमचं आहे ना भोसडीजानो, सरकार कोणाचं आहे? आमचं आहे का? तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय? हरामखोर लोक आहे ते, आम्हाला प्रश्न विचारताय। सत्ता कोणाची आहे? सरकार कोणाचं आहे? तिजोरी कोणाच्या हातामध्ये आहे? जनता शिव्या घालते यांना, म्हणून माझ्या तोंडातून शिवी आली। निर्लज्जपणाचा कळस आहे सरकार म्हणजे। आता उद्या अमित शहा येणार आहेत, नरेंद्र मोदी येणार आहेत, त्यांच्या मागे लटांबर धावत जाणार। अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींनी इकडे यावं आणि सगळी यंत्रणा विस्कळीत करावी, हे प्रधानमंत्र्यांना कळत नाही। प्रधानमंत्र्यांनी मराठवाडा दौरा करावा ना, भले हेलिकॉप्टरमधून करावा पण करावा। अमित शहाने हेलिकॉप्टरचा दौरा करावा पण करावा। चित्र पहा काय आहे ते आज, लोकांचा आक्रोश आहे। भारत पाकिस्तानच्या